नमस्कार मित्रांनो, आपल्याला बघायची सर्वात खतरनाक स्टोरी ती पण आपल्याच महाराष्ट्रातली. ऑगस्ट 2025ला बळीराम कुशवा अचानक बेपत्ता झाला. त्याची कुठलीच कोणालाच काही माहिती नव्हती. त्याची बायको सुनीता कुशवा हिने नवरा आपल्याला सोडून कुठेतरी निघून गेलाय सांगितले. गावाकडे राहणाऱ्या बळीरामच्या कुटुंबियांना तीच माहिती तिने दिली आणि तिने नवऱ्याला शोधण्याचा प्रयत्न केला नाही किंवा पोलिसांना तक्रार पण दिली नाही. उलट ती आपल्या मुलासह दुसऱ्या एका युवकासोबत ती राहू लागली. पण तीच तीच हे वागणे कोणालाही संशयास्पद वाटले नाही. पण एप्रिल 2026 रोजी बळीरामच्या भावाने पोलिसात कंप्लेंट केली आणि पोलिसांनी बळीरामचा शोध घेण्याचा सुरुवात केली आणि तब्बल 11 महिन्यानंतर एक धक्कादायक सत्य समोर आलं. बळीरामच्या हत्येचं. बळीरामच्या बायकोने आपल्या प्रियकराच्या मदतीने कशी हत्या केली, त्या हत्याचा उलगडा तब्बल 11 महिन्यानंतर झालाय. नेमकी बघूया ही स्टोरी नेमकी काय आहे आणि ती पण आपल्या महाराष्ट्रातली एवढी खतरनाक स्टोरी. सध्या जे पुण्याचं हत्याकांड गाजते त्याच्यात पुन्हा ही नवीन स्टोरी आलेली आहे ताबडतोबच. बघूया. याच्यासाठी आपल्याला जायचे मुंबई. आता मुंबई म्हणजे पैशाच्या मागे धावणारे लोक, सतत कामात लोक असणारे, कोणाशीच देणं घेणं नसणारे, अशी मुंबई. ही नवी मुंबईमध्ये येथील येरवली भाग आहे. त्या भागातल्या यादव नगरमध्ये बळीराम कुशवा वय वर्ष 50 हा व्यक्ती राहायचा. आता हा व्यक्ती सोबत त्याची पत्नी, धर्मपत्नी आणि त्याचे 2 छोटे छोटे मुलं, असं 4 जण छोटं कुटुंब, सुखी कुटुंब राहायचं. आणि बळीराम कुशवा हा एक वॉचमॅनचं काम करायचा. सकाळी उठायचा, वॉचमॅनकी करायला आपल्या ड्युटीवर जायचा. त्याची बायको ही काम करायची. ते काम म्हणजे ती उठायची आणि लोकांचे 4 घरचे धुणे भांडी करायची, स्वयंपाक करायची, असं तिचा उद्योग चालायचा. आता हे दोघं जणांनी काय केलं, काबड कष्ट करून दोघांच्या पण मेहनतीनं नवी मुंबईमध्ये जे यादव नगर आहे तिथं एक छोटंसं घर घेतलं. आता स्वतःचं घर म्हटल्यानंतर भाडं द्यायचं काम नाही, म्हणजे पहिलं एक टेन्शन संपलं. आता हे दोघं चांगले कमाई चांगली व्हायची, पैसे पाडायचे मागं. आणि त्यांचं एक स्वप्न होतं की आपले जे लहान आहे 2 चिमुकले बाळ आहे हे मोठे बनवायचे, चांगले शिकवायचं, चांगले शिक्षण द्यायचं. पण म्हणतात ना, मी नेहमी स्टोरी सांगतोय की मित्रांनो, आता हे जे गाणं होतं 16 वर्ष धोक्याचं, हे कालबाह्य झालंय. आणि आता गाणं नवीनच यायला पाहिजेत. 30 वर्षापासूनचं 85 पर्यंत वय हे खरं धोक्याचं झालंय. कारण की तुम्ही जे खाताय, अन्न खाताय, हे पूर्णतः रासायनिक पिकाचं आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरातले हे हार्मोन्स इनबॅलन्स झालेत. आणि त्याच्यानंतर 30च्या नंतर भरपूर तुम्ही बघताय आपल्या क्राईम स्टोरीवरचं, असंही एकही लफडं नाही, एकही प्रकरण नाही अनैतिक शारीरिक संबंधाचं की ते 30च्या आतल्या स्त्रीचे, 30च्या समोरच्या स्त्रियांचे लफडे सर्वात जास्त जोरावर दिसून राहिलेत. त्याच्यामुळं 30च्या नंतर आपली पत्नी, आपली लक्ष्मी ही सांभाळून ठेवा आणि विशेष करून घरी लक्ष देत जा. हप्त्यातून कमीत कमी नाही काही तर कमीत कमी 4 दिवस तरी तिला टाईम देत जा. आता काही काही लोकांचं असं आहे, लेकरं मोठे झाले, आता काय काम आहे. काम खरं त्यावेळेसच असतं ज्यावेळेस नव्हतं, त्यावेळेस तुम्ही कामावर जोर दिला. आता जेव्हा काम लागते तेव्हा देत नाही. इथं तीच घटना घडली. आता ज्यावेळेस ती सुनीता कुशवा वय वर्ष 40, आता ही काय करायची, लोकांच्या घरी धुणं भांडं करायला जायची. त्यावेळेस तिचं काय, एक ॲटो चालक म्हणजे रिक्षा चालक राहुल प्रजापती वय वर्ष 30 ह्या युवकाच्या गाडीत ती 3-4 वेळेस बसली. त्याच्यानंतर त्यांची ओळख झाली. ते एकमेकांकडे हसून पाहिले. त्याच्यानंतर त्यांची ओळख झाली, नंबरची देवाणघेवाण झाली. त्याच्यानंतर ते बोलायचे आणि तासनतास बोलायला लागले. त्याच्यातून त्यांचे काय झालं, अनैतिक संबंधाला सुरुवात झाली. आता हिला काय गरज होती, त्याचीच गरज होती. कारण की हा वॉचमॅन की करायला गेला की कोणाला लोकांना, श्रीमंत लोकांची गाडी आली, गुट गेट लोट सॅल्यूट मार, पुन्हा गेट लाव, असे करत करत सॅल्यूट मार, कोण आलं कोण गेलं एंट्री कर. म्हणजे याचं सर्व उठबशीचंच काम होतं. म्हणून हा फार थकून जायचा. घरी आला जेवण केलं तसाच झोपी जायचा. हिच्याकडे लक्ष नसे, म्हणजे रात्री जे शारीरिक संबंध व्हायला पाहिजे ते शारीरिक संबंध यांचे होत नसे. आणि त्याच्यानंतर हिला काय वाटायचं, हिला असं वाटायचं कोणतरी आता करावं, शारीरिक संबंध करावं, माझं शरीर रगडून काढावं. त्याच्यात तिचं काय झालं, तर तिची ओळख ते ऑटो चालक आहे राहुल प्रजापती. आता हा घनसोलीला राहायचा. याच्यासोबत ओळख झाली, याच्यासोबत बोलू लागली. आता बोलल्यानंतर यांचं काय झालं, यांचं दोघा जणांचं शारीरिक संबंध लॉजवर झाले. त्याच्यानंतर ते बसायचे कुठं पण, जुहू चौपाटी कुठं पण फिरायचे.
आणि तिकडं बाहेर बाहेर करायचे, ही कामाला निघून म्हणून जायची आणि हिचं काम हिचं हे कार्यक्रम असा चालायचा राहुल सोबत. आता कसं असतं, त्याच्यानंतर हे बाहेर फिरायचे, पण बाहेरचे पैसे जास्त लागते. म्हणून हा काय करायचा, राहुल ज्यावेळेस पोरं घरी शाळेत गेले की त्यावेळेस हा घरी एंट्री करायचा. घरात त्यांचा कार्यक्रम व्हायचा, नंगापुंगा व्हायचा, मस्त मोकळ्या मनात चालायचा त्यांचा कार्यक्रम. मस्त तो पण तिला रगडून काढायचा, कारण तो तिशीतला जवान होता. कारण त्याचं काही लग्न झालं नव्हतं आणि हिला पण तेच पाहिजेत होतं. ते सुख फक्त तो देऊ शकत होता. आणि नवऱ्याचा काही 50 वर्ष झाल्यानंतर याचा स्टॅमिना कमी पडत होता. त्याच्यानंतर हा रोजच्या रोज कार्यक्रम करत नव्हता. त्याच्यामुळे ही काय झालं, ही बाहेरच खाली जास्तपणा करायला लागली. कारण की ही तिच्या प्रियकरे राहुल प्रजापती याच्या खूप नादी लागली आणि खूप पुढं निघून गेली. आता याच्यानंतर यांच्यात काय झालं, यांच्या शारीरिक संबंधात आता कोणी अडथळत नसे. कारण की हा काय करायचा, बळीराम कुशवा हे बाहेर गेले म्हणजे कामावर गेले की यांना घर मोकळं राहायचं, लेकरं बाळ नसे, मस्त नांगापुंगा दिवसभर यांचा कार्यक्रम चालायचा. ह्यो पण ॲटो उभी करायचा, यांच्यात असाच कार्यक्रम चालायचा. पण म्हणतात ना, शेजारी पाजारचे जे CCTV कॅमेरे असतात, फुकट CCTV कॅमेरे असतात आजूबाजूचे, किती मुंबई असली, पण ते काही असं काही फ्लॅट सिस्टमचे नव्हतं. आता छोटे छोटे घरावाले होते, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे लोक होते. यांनी काय केलं, यांच्या लक्षात आलं, यांनी काय केलं, बळीरामच्या कानावर घातलं की बुवा तू ड्युटीला गेला की तुझ्या घरी एक ॲटोवाला येतो आणि तो घरात राहतो. तो घरात गेल्यानंतर घर लावलं जातं आणि आतून चित्रविचित्र आवाज येतात आणि त्याच्यात अनैतिक संबंध सुरू आहे, अशी त्याला माहिती भेटली. त्यानं काय केलं, त्याला राग आला, तळपायाची आग मस्तकात गेली, पण त्याला सबरून घेतलं. त्याला माहित होतं की आपल्या पाठीमागे 2 लेकरं आहे आणि 2 लेकराला आपल्याला चांगलं शिकवायचं, चांगलं शिक्षण द्यायचं आणि मोठं करायचं, हे त्याचं स्वप्न होतं. एक बापाचं स्वप्न ते होतं. पण त्या बाईचं फक्त एकच लक्ष होतं, फक्त 7 इंचाच्या केळावर लक्ष होतं. हिला बाकी काही घेणं-देणं नव्हतं. पोराच्या शिक्षणाशी नाही, कायशी नाही, कामाशी नाही, धंद्याशी नाही, कायशी नाही. फक्त तेवढं शारीरिक सुखावर तिचं लक्ष केंद्रित होतं. तिला फक्त तेवढं सुख लागत होतं. तिला काही घेणं-देणं कायशीच नव्हतं. जमान्याशी घेणं-देणं नव्हतं. यानं सांगण्याचा प्रयत्न केला, की "बाई तू अशी वागू नको. यानं आपली इज्जत जाईल. यानं आपल्या पोराचं हे होईल." पण ती उलट त्यालाच उत्तर द्यायची, "तू काहीच कामाचा राहिला नाही. तू असा आहे, तू तसा आहे." अशी ती म्हणायची. त्याच्यानंतर याच्यातून काय व्हायला लागलं, भांडण लागू लागली आणि आवाज तो होणारच. आता यांचे रोजचं भांडण सुरू झालं. मग नंतर त्या सुनीतानं असं ठरवलं, की आता आपल्याला याच्यापासून कायमची सुटका पाहिजे. म्हणजे आता हिला कायमची सुटका लागत होती ना, हिनं एकच इलाज करायचा असता. त्याला घटस्फोट देऊन टाकायचा असता आणि तिच्या प्रेमीसोबत, तिच्या त्या लफडेखोर मित्रासोबत खुशाल तिनं राहायला पाहिजे असतं. पण हिला त्याला मारण्याचा अधिकार नव्हता. तरी तिनं तो आजमावला. तिनं आणि त्या राहुलनं मोठं प्लॅनिंग केली. विविध स्टोऱ्या पाहिल्या, स्टोऱ्या ऐकल्या. त्याच्यातून कोणं काय केलं, काय नाही, काय चुका केल्या, त्यांनी बारकाईने अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर एक काल रात्र उगवली. ती म्हणजे 9 ऑगस्ट 2025ची. आज रात्र उगवली, आज झाली आणि ती काल रात्र ही बळीराम कुशवाची शेवटची रात्र म्हणावं लागेल. कारण की ते कामावून आले, उशीर आले आणि हिनं काय केलं, तिनं ते काम करायच्या अगोदर तिनं शेजारी तिची बहीण राहणार होती. तिचे 2 लेकरं घेतले आणि बहिणीच्या घरी नेऊन घातले. आता हे आले, यांनी विचारलं मुलं कुठे? त्यांनी सांगितलं ते मावशीच्या घरी गेले. त्यांच्या म्हणले ठीक आहे, नेहमी मावशीच्या घरी गेले, काही अडचण नाही. असं त्यांनी नेऊन घातलं आणि त्याच्यानंतर यांनी स्वयंपाक केला. हे पोटभर जेवले आणि मस्त अंग टाकल्याबरोबर झोपी गेले. कारण हे दमून यायचे. हे झोपी गेले. झोपी गेल्यानंतर साधारण 9 ते 10च्या टायमाला ते झोपी गेल्यानंतर 11च्या टायमाला तिनं सुनीतानं फोन केला तिच्या प्रेमीला, राहुलला आणि सांगितलं, "तू ये." त्याला हळूच घरात घेतलं. घरात घेतल्यानंतर हे दोघं जण काल बनून त्या बलरामाच्या छातीवर बसले आणि त्याचा गळा करकरून दाबला आणि त्यांनी तरी झाडापट केली, पण ते वाचू शकले नाही. मित्रांनो, वाचले नाही. त्याच्यानंतर स्वतः तिनं 7 फेरे त्याच्यासोबत लग्नाची घेतली. ती कायदेशीर होऊन तिनं तिच्या नवऱ्याचे एक धारदार शस्त्रानं 3 तुकडे केले. म्हणजे धाडापासून मुंडकं वेगळं केलं, हात तोडले आणि त्याच्यानंतर हे रक्त गळल म्हणून प्लॅस्टिक म्हणजे कापडाच्या पन्नीत ते पॅक केले 3 तुकडे. त्याच्यानंतर गोणीत टाकले. गोणीतून पुन्हा चादरीत गुंडाळले आणि पुन्हा पोत्यात टाकून त्यांनी त्या राहुलच्या ॲटोत टाकले. ॲटोत टाकल्यानंतर त्यांनी ते ॲटो घेऊन गौरी देवी डोंगर परिसर आहे तिथं नेले. आता रात्रीचा अंधार होता, वर्दळ कमी होती, कोणी पोलिसवाले नव्हते, सिग्नल नव्हतं, काही नाही. आणि मोकळ्या मनात ते निघून गेले आणि तिथं गेल्यानंतर त्या राहुल प्रजापतीनं बलराम कुशवाचे जे 3 तुकडे करेल होते, ते विविध ठिकाणी अंधारात
दाट झाडीत फेकून दिले. आणि त्याला माहीत होतं इथं श्वापद असतात, जंगली पशु असतात, त्याच्यानंतर रानकुत्रे असतात, कुत्रे असतात, हे त्या खाऊन घेतील आणि काही नाही. आता तो वापस त्याच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर गहसोलील घरी गेला आणि झोपी गेला. इकडं त्याची जी पत्नी होती सुनीता कुशवा, हिनं काय केलं, घरातली सर्व साफसफाई केली, रक्ताचे डाग पुसली आणि कुठं काहीच झालं नाही अशा आयुर्भावात ती वागू लागली. त्याच्यानंतर ती 2-3 दिवस राहिली. तिनं शेजारी पाजाऱ्याला सांगितलं की त्यानं माझ्यासोबत माझ्या नवऱ्यानं भांडणं केली आणि कुठेतरी निघून गेलाय. आणि त्याच्यानंतर तिनं मुलं आणली. मुलं आणल्यानंतर मुलं घेतली आणि घनसोलीला आपला प्रियकर राहुल प्रजापती वय वर्ष 30 याच्या घरी राहायला गेली. आणि जी खोली होती, तिचं जे छोटं घर होतं, त्यानं जे मोठ्या कष्टाने विकत घेतलं होतं, तिनं ते घर भाड्यानं दिलं. आणि ते भाडं घेऊन तिचा स्वतःचा आणि तिच्या ज्या लफडेखोर मित्र आहे किंवा लफड्यातला आहे, ठोक्या आहे, त्यातलं ती पोट भरायला लागली. म्हणजे स्वतःच्या नवऱ्याच्या कमाईनं घर घेतलेलं, त्या कमाईच्या पैशावर, नवऱ्याच्या कमाईच्या पैशावर ही आपला एक ठेवलेल्या यारातलं पोसायला सुरुवात केलं. आता काय केलं, इकडे जे गावाकडे राहणार त्याचा भाऊ होता, हा सतत फोन लावायचा, तर त्याचा फोन बंद यायचा. आता हिनं काय केलं, हिनं पण सिम कार्ड फेकून दिलं, मोबाईल दुसरा घेतला. त्यानं पण त्या राहुलनं पण तसंच केलं, दुसरा मोबाईल घेतला आणि दोघं जण राहू लागली. असे दिवसामागून दिवस गेले, हप्ते गेले, आठवडे गेले, महिने उलटले. पण कसं म्हणतात ना, भावाची माया भावालाच येणार. भाऊ एक दिवस मुंबईला आला, नवी मुंबईत गेला, येरवलीमध्ये गेला, तिथं यादवनगरमध्ये गेला, त्याच्या घरी गेला. तिथं विचारलं, तिथं भाडेकरू होते. त्यांनी सांगितलं इथं भाड्यानं राहतोय आम्ही. तिथं राहती घनसोलीला राहते. त्यांनी त्याचा पत्ता दिला. तो तिथं गेला. ज्या टायमाला त्याच्या भावजीने त्याला बघितलं, ती थोडी घाबरली, दचकली, हादरली. आणि त्यांनी विचारलं माझा भाऊ कुठे? त्याने सांगितलं 5-6 महिने झाले, 7-8 महिने झाले, तुमचा भाऊ माझ्यासोबत भांडणं करून निघून जाईल. अजून त्याचा फोनही येत नाही, फोन लागत नाही, काहीच नाही. पण त्याच्या बोलण्यात विसंगती दिसली आणि त्यांना राग आला. आणि तो भाऊ राबाले पोलीस स्टेशन, MIDC पोलीस स्टेशन आहे, तिथं गेले आणि त्यांनी रितसर कंप्लेंट केली. माझा भाऊ 9 महिन्यापासून हरवला. त्यांनी कंप्लेंट केल्यानंतर पोलीसवाल्यांनी त्यांचा तपास करायला सुरुवात केली. आता तपास एप्रिल 2026ला कंप्लीट केल्यानंतर त्यांनी तपासाला सुरुवात केली. तपास वेगावर आला. त्यांनी तिचा नंबर मागायला नंबर घेतला, तिचे कॉल डिटेल चेक केली, तर त्याच्यात फक्त राहुल प्रजापती वय वर्ष 30 याच्यासोबतच संभाषण दिसू लागलं. त्यांनी त्यांचे पूर्ण परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले, पूर्ण टेक्निकल माहितीचे पुरावे गोळा केले. आणि नंतर त्यांनी काय केलं, हिला चौकशीसाठी बोलवलं सुनीताला. तिला विचारलं, ती उडवाउडवीची उत्तर देत होती. त्याच्यानंतर राहुल पण विचारलं, तो पण उडवाउडवीची उत्तर देत होती. पण आता त्यांनी काय केलं, सुनीता कुशवाला पण पकडलं. तिला पण तिची चौकशी करायला सुरुवात केली. तिच्या बोलण्यात विसंगती होती. आणि त्याच्यानंतर तिचा यार होता तो राहुल प्रजापती वय वर्ष 30 याची पण चौकशी केली. तो पण उडवाउडवीची उत्तरं देत होता. दोघांच्या बोलण्यात विसंगती होती. आणि तेच पोलीसवाल्यांनी उलट तपासणी घेतली, समोर बसवले आणि पोलीस खाक्या दाखवल्यानंतर ते पोपटासारखे बोलल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांनी मागील प्रमाणे जे कथन झालं तशीच घटना त्यांनी जशाच तशी सांगितली. ज्यावेळेस पोलीसवाले घटनास्थळी गेले त्यावेळेस त्यांना कुठं काही आढळलं नाही. कारण की ते मांस किंवा काही जंगली श्वापद म्हणा यांनी ते मांस भक्षण केलं. पण पोलीसवाल्यांना अजूनही असं वाटतंय की ते बलराम कुशवा वय वर्ष 50 यांचे कमीत कमी हाडकं तरी सापडतील, म्हणजे DNA टेस्ट करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर ह्या दोघा जणांना, राहुल आणि सुनीतानं ज्यावेळेस कोर्टामध्ये हजर केलं त्यावेळेस कोर्टानं त्या दोघांना 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. मित्रांनो, याच्यातून आपल्याला एवढं सांगतोय की फक्त एक लक्षात ठेवा की कोणत्या स्त्रीला तर बदनाम करायचं नाही, काही नाही. फक्त एक हार्मोन इनबॅलन्स होत चालले आहेत. कारण की 30च्या नंतर फक्त शरीर आहे, सेक्स मागते. त्याच्यामुळं एक काम कमी करा, पण घरी लक्ष देत चला आणि व्यवस्थित करा. आणि होता येईपर्यंत अनैतिक संबंधापासून जेवढं दूर राहिलं जाईल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करा. आणि हो, अशाच नवनवीन सत्य घटना ऐकायच्या असेल, क्राईम स्टोरी ऐकायच्या असेल तर आपलं क्राईम स्टोरी यूट्यूब चॅनल कलियुगाचा वारा हे सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.